मतपेढीच्या राजकारणासाठी संविधानाच्या मूळ गाभ्यालाच धक्का देण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते. विरोधक आरक्षणाबाबत संभ्रम पसरवत आहेत. मतपेढीसाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि इतर मागास घटकांचं आरक्षण लुटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी मात्र माझ्या दलित, आदिवासी, ओबीसी बंधू-भगिनींच्या हक्कासाठी सतत लढत राहीन, असं ते म्हणाले. भारत के संविधान की मूल भावना का हनन हो रहा है और वो भी अपनी वोट बैंक की राजनीति के लिए। जो लोग इतने बड़े दलितों के हितैषी अपने आप को कहते हैं, आदिवासियों के हितैषी कहते हैं, वे हकीकत में उनके घोर दुश्मन हैं। आरक्षण के जो एससी, एसटी, ओबीसी का अधिकार था वो पिछले दरवाजे से उसको छीन लिया गया है. ओबीसींचा आरक्षणाचा हक्क अल्पसंख्याकांना देण्याची कार्यपद्धती काँग्रेस आणि विरोधकांनी तयार केली. त्याची सुरुवात आंध्र प्रदेशातून झाली. पश्चिम बंगालमध्ये 2010 नंतर दिलेली ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय या कार्यपद्धतीला चपराक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. जातियों को ओबीसी बना दिया, सभी जातियों को ओबीसी बना करके जो ओबीसी का हक था वो रातों रात डाका डाल दिया, लूट लिया. और इसके खिलाफ चुनाव की सरगर्मी चल रही है. तब हम तो बोल ही रहे थे कि भाई ये हो रहा है, कर्नाटक में हुआ है, मैंने बताया था. हम बंगाल के लिए भी बोल चुके थे. लेकिन जब हाईकोर्ट का जजमेंट आ गया तब ये साफ हो गया कि इतना बड़ा धोखा हो रहा है. लेकिन इससे भी दुर्भाग्य की बात है कि इतना बड़ा वोट बैंक की राजनीति करने के लिए वे अब इनको भी गाली दे रहे हैं, जुडिशरी को गाली दे रहे हैं, न्यायपालिका को गाली दे रहे हैं. भ्रष्टाचाराला जराही थारा न देण्याचं आमच्या सरकारचं धोरण आहे. त्यानुसार भ्रष्टाचारांवर धडक कारवाई केली जात आहे. मात्र विरोधक यावरही गदारोळ करत तपास यंत्रणांवर खोटे आरोप करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. जीरो टॉलरन्स. अब ये दफ्तर के अंदर बैठे हुए लोगों का काम है कि उसको लागू करें. और सचमुच में तो किसी जमाने में 10 साल में मनमोहन सिंह जी की सरकार थी, 34 लाख रुपया पकड़े गए थे. 34 लाख रुपया मतलब एक स्कूल बैग में आप आ जाए. वर्तमान में ईडी ने 10 साल में 2200 करोड़ रुपया पकड़ा है. ये तो टीवी पर दिखता है, ये तो कोई झूठबाजी हो नहीं सकती है. अब जो 2200 करोड़ देश को वापस लाया है, ये उसका सम्मान होना चाहिए, उसको गाली गलौज होना चाहिए. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याची टीकाही त्यांनी केली. आमच्या सरकारचा नव्या युगाचा प्रारंभ होत असून मोठमोठी खोटी आश्वासनं देणाऱ्यांच्या युगाची अखेर होणार आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 370 कलम रद्द झाल्यामुळे काश्मीर आणि देशात एकतेची भावना अधिक दृढ झाली आहे. काश्मीरमधील पर्यटन आणि निवडणुकीत त्याचं प्रतिबिंब दिसतं, असं ते म्हणाले. 370 कलम हे 3-4 कुटुंबांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा होता. आपल्या स्वार्थासाठी त्यांनी याचा फायदा घेतला. सर्वसामान्य जनतेला याचा तोटाच झाला, असं त्यांनी सांगितलं.